Instagramवर दिसणारं फॉरेन लाईफ बरेचसे लोक असे भाळतात की काय भारी आहे, परदेशातलं आयुष्य किती सुंदर आहे, किती चकचक आहे, सगळं किती भारी आहे. तर Instagramवर दिसणारं, सोशल मीडियावर दिसणारं परदेशातलं लाईफ, फॉरेन लाईफ आणि रोजचं आयुष्य, एव्हरीडे लाईफ, याच्यात काय फरक जाणवतो तुला? मी बोलेल की एक्झॅक्ट सेम पिक्चर नाही आहे. जे तुम्ही जर एक डोक्यात घेऊन आलात की इथे हे सगळं असंच आहे, तर ती तुम्हाला एव्हरीडे लाईफ जेव्हा तुम्ही इथे म्हणजे फक्त 3 दिवसासाठी किंवा फॉर दॅट मॅटर 1 आठवड्यासाठी एका दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन वेकेशन्सला जाणं आणि तिथे राहायला जाणं. सो त्यात म्हणजे एकदम कम्प्लिटली डिफरन्स आहे. जेव्हा तुम्ही तिथे राहायला जाता, देन यू स्टार्ट फेसिंग द एव्हरीडे चॅलेंजेस. बरोबर. एकदम बेसिक. आता जसं बॅक टू द एकदम पहिला शॉक माझा जो विंटर. ठीक आहे, तर विंटरमध्ये स्नो असतं, थंडी असते, त्यातल्या त्यात विंड पण असतं, वारा पण भरपूर चालला आहे. सो ते जे तुम्ही जे एक धरून आलात की सोशल मीडियामध्ये की हे कोझी कंट्री साईडमध्ये छान अशी ग्रीनरी आणि हे सगळं ते आहेच, ती पिक्चर आहेच, पण ती तेवढी परफेक्ट नाही आहे. जेव्हा ते तुम्ही रोज इथे नाही जाता, तुमच्या आयुष्यात. ते रोज नाही आहे. तर तसं मग ते एव्हरीडे लाईफमध्ये वेगळं आहे. ते एक्झॅक्टली जसं सोशल मीडियामध्ये पोर्ट्रे केलं जातं तसं नाही आहे असं मी बोलेल. अनलेस यू आर जस्ट कमिंग हिअर, व्हिजिटिंग द प्लेस अँड देन यू आर लिव्हिंग. मग तुमच्यासाठी भारी आहे. मग ते तसंच तुम्हाला तसंच सेम वाटू शकतं. अर्थात रोजचं आयुष्य आणि नुसतं भेट देणं, फोटो काढणं, जाणं हे फार वेगळं आहे. कारण नुसत्या फॅसिलिटीज म्हणजे सोयी असणं हे रोजचं आयुष्य नाही आहे. पण सोयींसोबत बऱ्याचदा आपल्याला असं डिप्रेस्ड वाटणं, इमोशनल ब्रेकडाऊन्स येणं आणि आपले लोक आपल्यासोबत नसणं, आपले पदार्थ, आपल्या लागणाऱ्या गरजा, आपल्या गोष्टी यासोबत नसणं, हे पण बरेचसे चॅलेंजेस आहे इथे. म्हणजे फक्त एक नंबर दिसतंय सगळं चित्र, मस्त आहे परदेश, परदेशात जाऊया, फिरूया, असं काही नाही आहे. Instagramवर दिसणारं फॉरेन लाईफ बरेचसे लोक असे भाळतात की काय भारी आहे, परदेशातलं आयुष्य किती सुंदर आहे, किती चकचक आहे, सगळं किती भारी आहे. तर Instagramवर दिसणारं, सोशल मीडियावर दिसणारं परदेशातलं लाईफ, फॉरेन लाईफ आणि रोजचं आयुष्य, एव्हरीडे लाईफ, याच्यात काय फरक जाणवतो तुला? मी बोलेल की एक्झॅक्ट सेम पिक्चर नाही आहे. जे तुम्ही जर एक डोक्यात घेऊन आलात की इथे हे सगळं असंच आहे, तर ती तुम्हाला एव्हरीडे लाईफ जेव्हा तुम्ही इथे म्हणजे फक्त 3 दिवसासाठी किंवा फॉर दॅट मॅटर 1 आठवड्यासाठी एका दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन वेकेशन्सला जाणं आणि तिथे राहायला जाणं. सो त्यात म्हणजे एकदम कम्प्लिटली डिफरन्स आहे. जेव्हा तुम्ही तिथे राहायला जाता, देन यू स्टार्ट फेसिंग द एव्हरीडे चॅलेंजेस. बरोबर. एकदम बेसिक. आता जसं